राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे। राज्यातील सर्व बसस्थानकावरील सुलभ प्रसाधनगृहे आता पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। जयसिंगपूर येथील नव्या बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी त्यांनी कोल्हापूर विभागासाठी एकूण 120 नवीन बसेस मंजूर केल्याची माहिती दिली। शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड आगाराला 10 बसेस तर इचलकरंजी आगाराला 15 बसेस देण्यात येणार आहेत। जयसिंगपूर बसस्थानकाची इमारत दुमजली करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। बसस्थानकामध्ये दर 4 तासांनी स्वच्छता, रात्री थांबणाऱ्या बसची यांत्रिकीकरणाद्वारे स्वच्छता तसेच प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे। लाईव्ह मराठी न्यूज साठी शिरोळहून सुभाष गुरव। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।